घाल, मला काय बी म्हणायचं नाही बघ. सणासुदीला कवा तरी साडी नेसलीस ना तरी चालेल. आणि मग माणसं काय म्हणतील? हा, माणसं काय म्हणतात त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघते की. आता सासूच काय म्हणणं नाही म्हणलं माणसाला काय भ्यायचंय. आते, तुला एक सांगू? तू सेम पप्पांगत आहेस. त्यांनी बी कवा हे करू नको ते करू नको असं म्हणलं नाही. त्यामुळे मला कवा काय करायचं आणि काय नाही हे आपसुकच कळलं. तुझ्यात मी पप्पांना बघते बघ. अगं एकाच आईची लेकरं आहेत आम्ही, तेव्हा आणि मी काय वेगळे आहेत वय. बरं जा, दादाला काय लागते ते बघ. एवढं झालं की मी जातेच रानात. आते, मी बी येते तुझ्या बरोबर रानात. हे तर बसून काय करू? तू रानात, हे गुराकडं, मला एकटीला करमायचं नाही. आणि माणसं काय म्हणतील मग? नव्या नवरीला रानात नेलं वय. माणसं काय म्हणतील ती बघते मी. चल. हा अभिषेक, शाळा सुरू झालं पण किती दिवस घेतलेस परत यायला? अगं समज करायला लागतं केवढा. आणि आमच्या घरात पहिलंच लग्न होतं ना, त्यामुळे समजच करायला लागत होतं. दादाला काहीच करायचं नव्हतं. अगं साधं घरातनं बी बाहेर पडून चालत नव्हतं त्याला. त्यामुळे समधी काम मलाच करायची होती. घरातली बाहेरची समधी मीच केली. पण आता दादाला घरातून बाहेर पडलं का नाही तरी बी चालतं. मग दादाच म्हणला जा म्हणून. पण ते मध्ये ऐकास किरण, ते सुद्धा थांबले की तुझ्यासोबत. अगं मी आलो नाही का नाही तर त्यासनी कोणी हाकललं का नाही तरी बी ते येत नाहीत बघ. पण केवढा तू वय दिलीस का नाही ते लय भारी केलंस बघ. म्हणून आमचा अभ्यास तरी नाही राहिला. पण अभिषेक, ते लग्न फक्त 2 दिवसाचं होतं. अरे आठवडं झालं तरी विसरले नाही बघ. आणि असं लग्न कवाच बघितलं नाही मी. आणि असं वाटलंच नाही की तुमच्या घरी लग्न आहे. असं वाटलं की सगळ्या गावातल्या मुलांचं लग्न आहे. एवढं सगळं आपलं म्हणून करत होती ती. अगं आता त्यासनी माहित होतं ना आमासनी बाप नाही म्हणून. त्यामुळे समध्यानीच आपल्या खांद्यावर घेतलं होतं बघलं की. पण केवढा ते समधी माणसं होती का नाही म्हणूनच माझ्या दाद्याचं लगीन एवढं भारी झालं. पण तुला माहित आहे, जेव्हा दादाने वहिनीला हार घातला ना तेव्हा असं वाटत होतं की तूच हार घालतेस मला. आणि मंगळसूत्र मी स्वप्नच बघत असल्यागत वाटत होतं मला. अगं आता आपलं बी असंच होईल की.